धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या 2 दिवसांपासून उघडीप दिली असून पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याचा आवकही कमी झाला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा 50,000 क्युसेक विसर्ग कमी करून तो 40,000वर आणण्यात आला होता. त्यात आता आणखी कपात करून तो विसर्ग सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान 20,000 क्युसेकवर आणण्यात आला. यामुळे कृष्णा कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 आठवड्यांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच 25 जुलै 2024 रोजी धरणाचे 6 वक्र दरवाजे उचलून 10,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याच रात्री 7 वाजता पुन्हा 10,000 क्युसेकने वाढ करून नदीत 20,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर 26 जुलैला त्या विसर्गात वाढ करून 30,000 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर तो वाढवून पुन्हा 30 जुलैला 40,000 तर 1 ऑगस्टला 50,000 विसर्ग सुरू करण्यात आला होता. यामुळे कृष्णा कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पुराचा धोका निर्माण झाला होता. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणातून सोडण्यात आलेल्या 50,000 क्युसेक विसर्ग कमी करून सोमवारी दुपारी 40,000वर आणण्यात आला, तर सोमवारी रात्री तो 20,000 क्युसेकवर करण्यात आला. यामुळे पायथा वीजगृहातून सोडण्यात आलेला 2,100 क्युसेक असा 21,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने आणि पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली असून पुराचा धोका तूर्तास तरी टळला आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा.